नमस्कार, मी हर्षदा. साहित्य उत्सव परिवार प्रस्तुत करत आहे जानेवारी महिन्यात दृष्टिहीनांच्या क्षेत्रात घडलेल्या घडामोडींवर दृष्टिक्षेप टाकणारं उत्सव वार्ता हे विशेष बातमीपत्र. सुरुवातीला ठळक बातम्या. NFBM संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे अंध कल्याण सप्ताह शेगाव येथे संपन्न. NFBM पुणे विभागीय शाखेकडून लुई ब्रेल जयंती दिमाखात साजरी. ज्ञानसाधना संस्थेकडून अंध कलाकारांसाठी भव्य स्पर्धेचे आयोजन. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर विरार येथे अंध महिलांसाठी हळदी कुंकू आज संपन्न. फेब्रुवारी महिन्यात नागपूर येथे रंगणार अंध पुरुष खेळाडूंच्या नागेश ट्रॉफीचा अंतिम सामना. हुबळी कर्नाटक येथे अंध महिला खेळाडूंची नॅशनल विमेन्स क्रिकेट चॅम्पियनशिप संपन्न. फेब्रुवारी महिन्यात अमरावती येथे दृष्टिहीनांच्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन. राष्ट्रीय अपंग कल्याण संस्थेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी अमरावती येथे राज्यस्तरीय विविध स्पर्धा आयोजित. आणि अहमदनगर येथे अंध बांधवांसाठी गोल बॉल या विशेष क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण सुरू. आता ऐकूयात सविस्तर बातमीपत्र. राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्राच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लुई ब्रेल जयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय अंध कल्याण सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यंदा या आयोजनाचा मान बुलढाणा जिल्ह्याला असल्याने महाराष्ट्राचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री गजानन महाराजांच्या शेगाव या नगरीत हा उपक्रम संपन्न झाला. 9 जानेवारी 2024 ते 13 जानेवारी 2024 असे सलग 5 दिवस सुरू असलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 19 अंध विद्यालयांनी आपला सहभाग नोंदवला, ज्या अंतर्गत विद्यार्थी, पालक, शिक्षक, संघाचे विविध क्षेत्रातील कार्यकर्ते असे एकूण 500 अंध बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाअंतर्गत शेगाव नगरीतून जनजागृतीपर भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. गावकऱ्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी या उपक्रमाला भरभरून असा प्रतिसाद दिला. खासदार श्रीयुत प्रतापराव जाधव हे स्वतः कार्यक्रमाला उपस्थित होते, तर शेगावच्या नगर अध्यक्षा श्रीमती शकुंतलाताई बूच, श्रीयुत पांडुरंग बूच तसेच सामाजिक कार्यकर्ते श्रीयुत सचिन धुमाळ यांनीही आपली उपस्थिती नोंदवली. शेगाव परिसरातील उद्योजक, हॉटेल व्यावसायिक आणि बँकर्स यांनी या कार्यक्रमाला भरीव असे योगदान दिले. या कार्यक्रमाअंतर्गत दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी संगीत, गायन, वादन, वक्तृत्व, काव्यवाचन, कथाकथन, ब्रेल वाचन लेखन, निबंध लेखन, प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धा वेगवेगळ्या वयोगटांसाठी घेण्यात आल्या. या भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन कृष्णा कॉटेज शेगाव येथे करण्यात आले होते, तर या कार्यक्रमासाठी संघाचे विद्यमान सचिव श्रीयुत मोहम्मद मोबिन, मानद अध्यक्षा श्रीमती कविताताई बिरादार, संघाचे उपाध्यक्ष श्रीयुत भोजराज पाटील तसेच संघाचे सक्रिय कार्यकर्ते श्रीयुत गजानन सोनवणे यांनी विशेष मेहनत घेतली. संघाचे सर्वच पदाधिकारी आणि निष्ठावान कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी अहोरात्र झटले आणि त्यांनी हा कार्यक्रम एकदिलाने यशस्वी केला, अशी माहिती संघाचे विद्यमान महासचिव श्रीयुत DP जाधव यांनी दिली. पुढील वर्षी हा अंध कल्याण सप्ताह विदर्भातीलच वाशिम या जिल्ह्यात नियोजित असल्याचेही महासचिव श्रीयुत जाधव साहेब यांनी कळवले आहे. आता आपण ऐकत आहात उत्सव वार्ता. प्रस्तुती साहित्य उत्सव परिवार. लुई ब्रेल जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा पुणे यांच्या वतीने दिनांक 13 जानेवारी 2024 शनिवार रोजी गणेश क्रीडा संकुल स्वारगेट पुणे येथे दृष्टिहीन बंधू भगिनींसाठी एक दिवसीय महास्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत मराठी ब्रेल वाचन, काव्य वाचन आणि गीत गायन या स्पर्धा संपन्न झाल्या. यात विजयी झालेल्या स्पर्धकांना रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी पुणे विभागातून 250 दृष्टिहीन बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्रीयुत राज ठाकरे यांनी
सदिच्छा भेट देऊन दृष्टिहीन बांधवांशी संवाद साधला, अशी माहिती पुणा विभागीय शाखेचे महासचिव श्रीयुत शिवाजी लोंढे यांनी दिली. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाखेचे अध्यक्ष श्रीयुत बाळासाहेब गायकवाड, उपाध्यक्ष श्रीयुत दासाराम राणे, श्रीयुत जनार्दन कोळसे, त्याचप्रमाणे कार्यकर्ते श्रीयुत विद्याधर दंगेकर तसेच इतर सर्वच कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्याचेही श्रीयुत शिवाजी लोंढे यांनी प्रतिपादित केले. दिनांक 13 आणि 14 जानेवारी 2024 रोजी ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या वतीने चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथे राज्यस्तरीय वक्तृत्व आणि गीत गायन या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धांसाठी महाराष्ट्रातून 130 पेक्षा अधिक दृष्टिहीन व्यक्ती उपस्थित राहिल्या होत्या. खुल्या गटासाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच 2 उत्तेजनार्थ याप्रमाणे दोन्ही स्पर्धांसाठी पारितोषिके, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यात आले. स्थानिक देणगीदारांच्या मदतीने संपन्न झालेल्या या कार्यक्रमात स्थानिक आमदार श्रीयुत मंगेश चव्हाण, खासदार श्रीयुत उन्मेष पाटील, त्याचप्रमाणे डॉक्टर विनय चव्हाण यांनी सक्रिय योगदान दिले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीयुत राजाराम गायकवाड, श्रीयुत संजय घोडेराव, श्रीयुत गोपाळ खडके, श्रीयुत किशोर गोसावी, श्रीयुत रियाज तांबोळी यांनी विशेष मेहनत घेतली. हे या कार्यक्रमाचे चाळीसगाव येथील दुसरे वर्ष होते. अंध व्यक्तींच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून अशा पद्धतीचे कार्यक्रम भविष्यातही आयोजित केले जातील, असे श्रीयुत संजय घोडेराव यांनी आपल्या प्रास्ताविकातून नमूद केले. तर अंध व्यक्तींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि त्यांना संधी मिळवून देण्यासाठी ज्ञानसाधना ही संस्था सतत कार्यरत राहील, असे अध्यक्ष श्रीयुत राजाराम गायकवाड यांनी घोषित केले. राष्ट्रीय दृष्टिहीन शिक्षण व पुनर्वसन या संस्थेकडून आयोजित महिलांचे सर्वसमावेशित हळदी कुंकू विरार, जिल्हा पालघर येथील न्यू युवा या कॉलेजमध्ये आज संपन्न होत आहे. आता आपण ऐकत आहात उत्सव वार्ता. प्रस्तुती साहित्य उत्सव परिवार. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया या संस्थेने अंध पुरुष खेळाडूंसाठी आयोजित केलेली नागेश ट्रॉफी ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेचे उपांत्य आणि अंतिम सामने दिनांक 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2024 या दरम्यान नागपूर येथे खेळवले जात आहेत. या स्पर्धेत पुरुष खेळाडूंचे एकूण 28 क्रिकेट संघ सहभागी झाले आहेत. तसेच याच संस्थेने अंध महिला खेळाडूंसाठी आयोजित केलेली नॅशनल विमेन्स क्रिकेट चॅम्पियनशिप दिनांक 8 ते 12 जानेवारी 2024 या दरम्यान हुबळी, कर्नाटक येथे संपन्न झाली. या स्पर्धेत महिला खेळाडूंच्या महाराष्ट्रासह एकूण 16 क्रिकेट संघांनी आपला सहभाग नोंदवला. अंतिम सामन्यात कर्नाटकला पराभूत करून ओरिसाने सलग तिसऱ्यांदा ही चॅम्पियनशिप जिंकली. भारतीय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती द्वारा दिनांक 3 व 4 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा अग्रेसन भवन अमरावती येथे संपन्न होईल. प्रथम प्रवेशित 50 स्पर्धकांनाच या स्पर्धेमध्ये सहभागी होता येईल. दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी या स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस समारंभ पार पडेल. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था नॉब द्वारा शालेय विद्यार्थ्यांसाठी गीत गायन, वादन, ब्रेल वाचन व क्रिकेट या राज्यस्तरीय स्पर्धांचे दिनांक 2, 3 व 4 फेब्रुवारी 2024 या दरम्यान चिखलदरा, अमरावती येथे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यातून एकूण 6 क्रिकेट संघ या स्पर्धेत सहभागी होतील, असे संस्थेच्या प्रतिनिधींकडून कळवण्यात आले आहे. ऑल इंडिया स्त्री हित असोसिएशन आयशा या संस्थेच्या माध्यमातून व इंडियन ब्लाइंड स्पोर्ट्स असोसिएशन
इब्सा या संस्थेच्या सहकार्याने ऑलिम्पिकमध्ये खेळवल्या जाणाऱ्या गोल बॉल या एका नवीन खेळाचे कोचिंग सुरू करण्यात आले आहे. पॅरिसमध्ये भरवल्या जाणाऱ्या पॅरा ऑलिम्पिकमधील गोल बॉल या खेळासाठी दृष्टिहीन खेळाडूंना तयार करण्याच्या उद्देशाने याच प्रकल्पाअंतर्गत आयशा व अनामप्रेम या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आज आणि उद्या अनामप्रेम अहमदनगर येथे या खेळाचे मार्गदर्शकपर सामने खेळवले जात आहेत. यामध्ये महिला खेळाडूंचे 4 तर पुरुष खेळाडूंचे 6 संघ सहभागी झाले आहेत. तर या होत्या जानेवारी महिन्यात दृष्टिहीनांच्या क्षेत्रात घडलेल्या घडामोडी. साहित्य उत्सव परिवार निर्मित उत्सव वार्ता आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. आपल्याकडेही अशा काही बातम्या असतील तर साहित्य उत्सव परिवाराशी नक्की संपर्क करा. पुन्हा भेटूयात पुढील महिन्यात नव्या बातमीपत्रासह. तोपर्यंत मी हर्षदा आपला निरोप घेते. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 20 25. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या. ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार.